दादरमध्ये कबूतरखान्यासाठी आंदोलन आक्रमक झालं। कबूतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक झालेला आहे, तर आक्रमक आंदोलकांनी ताडपत्री फाडली। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुद्धा झाली। काही दृश्य आपण पाहू शकतोय कशा प्रकारे हे आंदोलन आक्रमक झालं। ताडपत्री कशा प्रकारे जैन समाजातल्या आंदोलकांनी फाडली। खरं तर हा कबूतरखाना बंद होऊ नये अशी जैन समाजाची भावना आहे, त्यांची भूमिका आहे, त्यांची मागणी आहे। अर्थात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने या कबूतरखान्यावर बंदी आणण्यासाठी म्हणून ताडपत्री घालून ठेवलेली होती। ती ताडपत्री जैन समाजातल्या या आंदोलकांनी फाडलेली आहे आणि त्याची ही दृश्य, हे आंदोलन कशा प्रकारे आक्रमक झालं त्याची दृश्य पोलिसांसोबत जैन समाजातल्या आंदोलकांची काहीशी झटापट सुद्धा झालेली। जितने भी कबूतरखाने हैं, लोग वहाँ पे अपने पीढ़ी दर पीढ़ी से लोग चना दे रहे, बाजी दे रहे। ये ऐसा कोई जैन समाज के पर्टिकुलर हम लोग जैन समाज ने आगे आए, ये सबके लिए, ये हम हमारे लिए नहीं लड़ रहे। अबोध पक्षी है जिनको खाने पीने के लिए कुछ नहीं, उनके लिए हम लोग ये सब कर रहे हैं। इसमें हमारा कोई स्वार्थ नहीं है, ये जीवदया प्रेमी है, सबके लिए है। बोलूँ क्या मैं, सब कबूतर सबको प्यारा है, मुस्लिम लोगों को भी कबूतर प्यारा है और ये लोग पाबंदी लगा रहे। आज ये हाईकोर्ट कर रहे हैं। अगर आज भारत साहब ठाकरे जिंदा होते तो क्या करते हैं ये लोग? इसमें था, इसमें किसमें खड़ा रहते कोई इधर आणि मी मराठी करते। सरकार ने देवेंद्र फडणवीस सरकार है, हम अत्याचार नहीं सहेंगे, हम पुलिस का तानाशाही, बीएमसी का तानाशाही नहीं सहेंगे। अगर जैन हिंदू समाज पर कुछ भी आ जाती है तो बजरंग दल और समस्त हिंदू समाज मैदान में उतरेगा। हम लोग जीव दया के लिए आए हैं, कबूतर के लिए बिना तरफड़े। इतने दिन से कबूतर खाना बंद हो गया तो कितने बेचारे मर जाते। कबूतर ऐसे दारू पी के मर जाते हैं, मांस खा के मर जाते हैं, तो कबूतर को देने के कोई पब्लिक को मर नहीं जाती है। जिसको जो होने वाला है, ये कबूतर खाना खुलना ही चाहिए, खुलना ही चाहिए। खाना चालू रहना चाहिए। 50 साल से हम लोग यहाँ है, इतना कोई एरिया में कोई प्रॉब्लम नहीं है। जियो और जीने दो, सबका हक है जीने का, कोई किसी को राइट नहीं है मारने का। कबूतर को क्यों खाना नहीं देते हैं? तो आज दारू तकलीफ नहीं है, बाकी कबूतर तकलीफ है। और एक भी आदमी का रिजल्ट नहीं है, कोई हॉस्पिटल का रिजल्ट नहीं आया कि भाई मर रहा है इतना, कोई आदमी कोई मरने का कोई रिजल्ट नहीं है, कोई हॉस्पिटल में नहीं है। साहेब, आमच्या वडिलांचे जन्म इथे झाला, त्याच्या आधीचा हे कबूतरखाना इथे आहे। पण लोक जे म्हणतात त्यांना हा सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय, याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? त्रास साहेब पहिल्यापासून आहे, 100% त्रास काय झाला, आजच का त्रास होतो? त्रास झाला नाही पाहिजे। हे मूक पक्षी आहे, त्यांना खाना कुठे ना, ते जेवणार कुठे, खाणार कुठे? कुठेही मरतो, बरोबर। क्वचित माणसा कुठेही मरतो, असा काय नाही इथेच मरणार असं नाही। एखादी वेळ केव्हा झाला असेल तसा काय नाही, बाकी असा काही नाही, त्रास नाही असं मी म्हणत शकत नाही। माझं म्हणणं असं आहे काय, इकडे 50 वर्षापासून माणसं राहतात, लेकिन आजपर्यंत कोणी आजारी पडले नाही। माझं असं म्हणणं आहे, महाराष्ट्र सरकार से निवेदन ये है कि कोई भी आदेश देने से पहले अगर इससे कोई प्रॉब्लम है तो उसको पर्यायवाची जगह उपलब्ध कराना चाहिए, ताकि कबूतर को किसी भी प्रकार को तकलीफ नहीं होना चाहिए। कबूतरखाना वाचवण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि त्यात पण बोललो बीएमसीची निवडणूक आहे, त्यामुळे चढाओढ चाललेली आहे। जैन धर्मियांची मतं कोण घेणार, त्यांच्यासाठी ती चढाओढ चालू आहे। तर तुम्हाला असं वाटतं निवडणुकीचा मुद्दा आहे 100%। दरम्यान कबूतरखाना संदर्भातील आंदोलनावरून आता काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत। आपण त्याही प्रतिक्रिया पाहूया। खरं तर हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही आणि त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनीच फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते। कारण मी अनेक वर्ष जैन समाजातील अनेक लोकांना ओळखतो, अनेक माझे मित्र आहेत, पण कधीही अशा प्रकारची घटना त्यांच्याकडनं घडलेली माझ्या लक्षात नाही। तर मला असं वाटतं की हे दोन्ही विषय हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेले आहेत आणि सुप्रीम कोर्टालाच रिक्वेस्ट करून ह्या दोन्ही विषयांवर मार्ग काढायला पाहिजे असं मला वाटतं। काही लोकांनी इथे येऊन घुसून ते जे काही केलंय त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत समाजमध्ये कोणी त्यांच्याकडे बरोबर नाही आहे। आता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता आणि आम्ही कोई कानून हातमध्ये ते घेणार नाहीये। मी ट्रस्टीने सांगतो, ते बोलणार आहे तुमच्याशी। तुम्ही पण आता सर्वांनी तुमच्या मार्फत माझ्या लोकांना सर्व मुंबईकरांना विनंती आहे की शांतता ठेवा। एकीकडे आस्था आहे,
लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोकारोग्य देखील आहे. या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्याचसोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही. कबूतरखान्यांविषयी परिस्थिती मांडण्यासाठी आता समिती गठीत केली जाणार आहे. गठीत केलेली समिती ही कोर्टासमोर परिस्थिती मांडेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही. कबूतरखान्याजवळील आंदोलनानंतरही मुंबई महापालिका आपल्या निर्णयावर ठाम आहे. कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच ठेवण्यात येणार आहेत अशी भूमिका आता मुंबई महानगरपालिकेने घेतली. मुंबई महापालिकेची नेमकी भूमिका काय, तर कबूतरखान्याविषयी कोर्टासमोर परिस्थिती मांडण्याकरता समिती गठीत केली जाणार आहे. कबूतरखान्यावरील ताडपत्री महापालिका हटवणार नाही. कोर्टाने दिलेल्या नियमांचं पालन महापालिकेकडून केलं जाईल. कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच ठेवण्यात येतील. कोर्ट जे आदेश देईल त्यानुसारच आम्ही कारवाई करू. Thank you.